महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण तालुक्यात एकही मतदारसंघ संवेदनशील नाही। आदर्श आचारसंहितेचे पालन करावे। उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार। आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात पेण तालुक्यात 173 मूळ मतदान केंद्र आणि 17 सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकंदरीत 190 मतदान केंद्र असून 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितींच्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत असून पेण तालुक्यात एकही संवेदनशील मतदारसंघ नसून सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन पेण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। या पत्रकार परिषदेला तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, गट शिक्षण अधिकारी श्रीमती शर्मिला शेंडे उपस्थित होते। पेण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिथे, दादर, वडखळ, महलमिऱ्या, डोंगर आणि शिव या 5 तर पंचायत समितीच्या गणामध्ये जिथे, वाकरूर, रावे, दादर, वाशी, वडखळ, महालमिरा, डोंगर, वडगाव, डोलवी, शिव अशा 10 गणामध्ये निवडणूक होत असून 1,39,479 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यामध्ये 69,581 पुरुष तर 69,898 स्त्रिया मतदान करणार आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरता 3 फिरती पथके, 3 व्हिडिओ सर्वेक्षण पथक, त्याचबरोबर खारपाडा, वाकरूळ, कोलिटी येथे 3 स्थिर पथक यांची नेमणूक केली असून उमेदवाराचा दैनंदिन खर्च स्थापन करण्यासाठी पथक नेमण्यात आलेला आहे। राजकीय पक्ष व उमेदवार यांना प्रचार आणि प्रसिद्धी परवानगी देण्याकरता 1 खिडकी पथकाची स्थापना करण्यात आली असून एकही तृतीयपंथी मतदार आपल्या मतदारसंघामध्ये नाही। उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने उपविभागीय अधिकारी पेण कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन दाखल करणे। 3 फेब्रुवारी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार संपणार असून 5 फेब्रुवारीला प्रत्यक्ष निवडणूक आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। राज्य निवडणूक आयोग यांचे मार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं पेण तालुक्यातील असणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी कार्यक्रम आपण लागू होणार आहे आणि या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना माननीय जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिनांक 16 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात येईल आणि त्याच दिवसापासून जे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांना नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहेत। ही नामनिर्देशन पत्र भरावयाची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन असणार आहे आणि दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरू शकतील। या पेण तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचं ठिकाण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण या ठिकाणी असेल आणि दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी या दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जातील। तदनंतर दिनांक 22 ते 27 जानेवारी या दरम्यान उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी असेल। यामध्ये उमेदवारी कालावधी ही 27 तारखेला जानेवारीला अंतिम झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांची यादी ही निश्चित केली जाईल आणि प्रत्यक्ष या सार्वत्रिक निवडणुकीचा दिनांक 5 फेब्रुवारी राहील। या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडेल, ज्याची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या दरम्यान मतदान पार पडेल। या पेण तालुक्याचा विचार करता जिल्हा परिषदेचे निर्वाचक एकूण 10 गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। या दरम्यान या तालुक्यामध्ये एकूण 190 मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रांचा विचार करता एकही मतदान केंद्र हे संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील असं मतदान केंद्र नाही। त्यासाठी आम्ही आदर्श आचारसंहिता याचं पालन व्हावं यासाठी वेगवेगळी पथकं आम्ही नेमणूक केलेली आहेत आणि पथकं दिनांक 16 तारखेपासून हे ॲक्टिवेट होतील। त्याच्यामध्ये स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स असेल, फ्लाईंग स्क्वॉड असतील, ही त्यानुसार आपलं कामं करत राहतील। तर एकंदरीतच या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगानं स्थानिक प्रशासन आम्ही पूर्ण तयार आहोत आणि त्याची पूर्ण तयारी आमच्या मार्फत झालेली आहे। धन्यवाद।